1000 योजना आहे आणि विष्कंभ म्हणजे व्यास म्हणजे चौडाई किती आहे 500 योजना आहे आणि खोली किती आहे 10. हे तत्वसूत्राचे याचे तत्वसूत्रामध्ये याचे सगळ्यांचे सूत्र आहेतच नाही का. 10 योजना व प्रथमो योजना सहस्त्राया मसदर्द विष्कंभो हृद याच्यामध्ये लांबी आणि हृद दोन्ही आले आणि 10 योजना व गाह त्याच्यामध्ये त्याची खोली आली नाही का. तत्वसूत्रामध्ये झालेले. त्याच्यानंतर काय त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये काय आहे पुढचं सूत्र लगेच कोणतं तन्मध्ये योजना पुष्करम काय आहे त्याच्यामध्ये 1 योजन व्यासाचा. पुष्कर म्हणजे काय कमळ आहे. कमळ म्हणजे कमळाचं फूल नाही येते ती पृथ्वीचा आकार कमळासारखा आहे पूर्ण जसं कमळ असतं तसा पृथ्वीचा आकार आहे आणि ते 1 योजनचं आहे. त्याच्यानंतर काय आहे म्हणजे योजनम पुष्करम तद द्विगुणा हृदा पुष्कराणीच त्याच्या जे पुढचं सरोवर आहे पहिले सरोवराची गोष्ट झाली. ही सगळी माहिती 1510 आणि 1 योजनचं पुष्कर ही सगळी पहिलीची माहिती झाली. त्याच्यापेक्षा सगळे दुप्पट दुसरं महापद्म त्याच्यापेक्षा दुप्पट तिघींच जेवढं तिघींच आहे तेवढंच केसरी केसरीपेक्षा अर्ध कोणतं त्याच्यापेक्षा अर्ध कोणतं झालं महापुंडरी तर मग पुंडरी आलं लक्षात. अशा प्रकारे हे 6 सरोवर आपण पाहिले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या देवी राहतात त्या देवींचे नाव पण माहिती आहेत. काय तन्निवासिन्यो म्हणा देव्य श्री युती कीर्ती बुद्धी लक्ष्म्या पल्लवपमा स्थितयो सामानिक परिषदकाचीच माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. सामानिक आणि पारिषद जातीचे देव असतात त्या देवांच्या सोबत या ज्या कोणत्या आपण यांना 6 कन्या म्हणतो. एकंदर कन्या आपण किती मानतो 8 कन्या का म्हणतो ना. त्याच्यामध्ये 2 कोणत्या आहेत मग एक शांती आणि तुष्टी आणि पुष्टी त्या 2 ह्या 6 आणि त्या तुष्टी आणि पुष्टी जे तुष्टी कुठं राहतात त्या तुष्टी रुचकवर दीपावर आणि पुष्टी कुंडलवर दीपावर आणि पुढची रुचकवर दीपावर अशा 8 कन्या असतात. या 8 कन्या ज्या असतात या 8 कन्या ज्यावेळेस तीर्थंकर भगवान गर्भामध्ये येतात तर गर्भामध्ये येण्याच्या 6 महिने अगोदरपासून येऊन मातेची सेवा त्या आपल्या सोबत इतर आणखी पण विशेष रूपानं याच्यामध्ये कुठं कुंडलवर दीपा आणि रुचकवर दीपामध्ये 56 अजून कन्या आहेत. 56 म्हणजे वेगवेगळ्या 56 देवी आहेत. कन्या का म्हणजे देवी आहेत त्या सगळ्या देवी पूर्ण मातेच्या याच्यासाठी सेवेसाठी सगळ्या येत असतात. या झाल्या कन्यका. पण त्यांचं जे राज्य आहे राज्य किती आहे एकीचं तर सगळ्यात पहिलीची जी आहे कोणती आहे पहिली श्रीचं किती आहे पहिलं कमळ म्हणजे किती 1000 योजन 1 योजन कितीचं 6000 किलोमीटरचं 1 योजन आणि 6000 किलोमीटर गुणिले 1000 म्हणजे किती होते 60,000 किलोमीटर व्यास असेल त्यांचा पूर्ण देश आहे तो. आपला भारत किती किलोमीटर आहे माहित नाही का बरं. कन्याकुमारी ते काश्मीर किती आहे 4 आहे ना 4000 किलोमीटर आहे. कन्याकुमारी ते काश्मीर 4000 आहे आणि मुंबई ते याच्यापर्यंत धरायचं बांगलादेशपर्यंत ते पण 4000 आहे. आपला फक्त 4000 आहे पण ते 4000 याच्यामध्ये आणखी 2000 टाकल्यानंतर 1 योजन होईल. हा योजन पूर्ण आपला भारत जो आहे त्याच्यामध्ये योजन पूर्ण होत नाही. त्याच्यामध्ये 1.5 भारत आपल्या भारतामध्ये 1.5 पटीनं तो 1 योजन होतो. असा 1000 योजन त्यांचे तो व्यासाचा पूर्ण गोल ती भूमी आहे त्याच्यामध्ये ती देवी राज्य करते हे लक्षात ठेवायचं. पुढं त्याच्यानंतर काय पुढं हे किती झाले सरोवर झाले नाही सरोवरापर्यंत आलो आपण.
ससामानिक परिषदता, सामानिक देव आणि परिषद देव आहे आणि त्यांची प्रजा भरपूर आहे ना. देवी एकटी कशी काय रे, ती राणी आहे तिथली, ती तिथली मुख्य आहे ती, पण प्रजा भरपूर आहे ना तिथं. तिथं प्रजा सगळे त्या ठिकाणी देव लोक राहतात ना, आणि ते सगळे नाही, मुख्य महल नाही, राजधानी जी आहे ना, त्या राजधानीमध्ये देवीचा महाल आहे. त्याच्यामध्ये पारिषद देव वगैरे यांना सगळं राज्य करण्यासाठी, राज्य करण्याला मदत करण्यासाठी बाकीचे पारिषद देव राहतात. पण पारिषद देव कोणाला म्हणतात? कोणते? सामानिक आणि पारिषद आहेत. सामानिक कोणते? सामानिक म्हणजे विशेष आपले दोन भेदे पहा. एक आपल्या आपण जे असेंब्लीमध्ये कोणते असतात, एक खासदार असतात सगळे मिळून, आणि मंत्रिमंडळ असतं. तर मंत्रिमंडळ म्हणजे सामानिक आणि सगळे खासदार म्हणजे पारिषद. जे परिषदेमध्ये जाण्यास योग्य असं त्यांना पारिषद देव म्हणतात. आणि बाकी सगळी जनता, सामान्य जनता वेगळी पूर्ण. देवीचा महल असतो, तर महलाचा शेजारी देवांचे महल वेगळे असतात. हो ना, मग त्याच महलमध्ये देवी नाही, म्हणजे त्या महलमध्ये नाही ना, मग त्या महलमध्ये नसते. देवीचा महल वेगळा असतो. याच्यामध्ये थोडा आचार्यांचे, काही आचार्यांचे मत असे, म्हणजे विशेषतः यांना काय शब्दावरून ओळखायचं, काय म्हणतो आपण यांना? श्रीरी धृती कीर्तींना आपण काय, आपण काय म्हणतो? आपण त्यांना कन्या म्हणतो का नाही? नाव काय दिलं आपण? कन्या. तर कन्या म्हटल्यावर काय झालं? कन्या म्हटल्यावर कन्या म्हणजे ब्रह्मचारिणीच लावा लागेल का नाही, शब्दानुसार. पण काही असं एका चर्चेत झाले, अजून आमच्या वाचण्यात आलं नाही, पण असं कोणी म्हटलं की ते जे सामानिक वगैरे देव असतात ती यांच्यासोबत त्यांचा संसार पण असतो. पण तसं काही अजून, कारण कन्या म्हटल्यावर मग संसाराचा प्रश्न. तरी आपण ज्यावेळेस हे आहे कोणता तिलोपन्नती, तिलोपन्नती सूक्ष्म अभ्यास करताना आपल्याला लक्षात येईल काही काही गोष्टी. तर आपण कन्याचा अर्थ तोच लावायचा ब्रह्मचारीने. मग तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, त्यांचा माल स्पेशल राहील आणि बाकीचे देवांचे माल वेगळे राहतील असं. परंतु जे कोणते जे सामानिक पारिषद देव आहे ते सगळ्या पूर्ण 60,000 किलोमीटरच्या परिसरातून वेगवेगळ्या भागातून आलेले असतात. ते वेगवेगळ्या भाग तिथं राहतात आणि पुन्हा वेगवेगळ्या भागामध्ये पुन्हा ते याचं जसं आपल्याकडं जसं म्हणजे हे आहे संसद आहे ना, संसदमध्ये कशी पद्धती आहे त्या पद्धतीने असं लक्षात ठेवायचं. हे झालं सामानिकाने पारिषद सोबत एकट्या राहत नाही. एकट्या राज्य कोणावर करतील? मग तिथल्या राण्या आहेत ना त्या, प्रजेशिवाय राज्य थोडी शक्य आहे पुढं. तर हे झाले किती? 30 झाले नाही. त्याच्यानंतर उत्तर पूर्व भद्रशाल वन में वाक्य पा वाचा तुमच्या याच्यातलं. समान नाम वाले सीता नदी के पास 1000 योजन लंबाई वाले 500 योजन चौड़े वाले सरोवर लिहायला पाहिजे. सरोवर शब्द लिहिला नाही, पेक्षा झाले सर. हां पुढे लिहिलं उत्तर, इथं आहे ना, उत्तर पूर्व चंद्रिका, ऐरावत, सारस्वत नामक पाच सरोवर आहेत. वृद्ध म्हणजे सरोवर, हे 5 सरोवर आहे. अशा प्रकारे याची जी आपली किती संख्या पाहिजे आपल्याला? हां, ते 5 सरोवर म्हटल्यावर या एका बाजूला 5 सरोवर आहे, दुसऱ्या बाजूला 5 सरोवर आहे. किती झाले? 10 सरोवर. आता हे 10 सरोवर इथं झाले, म्हणजे हे झाले जम्बूद्वीपात. मग धारकीखंड द्वीपात 20 आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुष्कराट द्वीपात 20. किती झाले? 20, 40 आणि 10, 50 ते 50 या टोकावर सीता नदीच्या आणि दुसऱ्या टोकावरचे तेच पण 10 पण असे. कारण एका याच्यावर 20 सांगितलेले आहेत. उत्तर कुरु देवकुरु, उत्तर कुरुमध्ये 10 आणि बरोबर आहे. उत्तर कुरुत किती घेतले यांनी? 5 आणि देवकुरुत 5. चला बघा.
पाहून घेतले आणि त्यांनी ते तपास जम्बूद्वीपात पद्मादी 6 उत्तर पूर्व 20 सांगितलं ना बरोबर. मग वेगळं काय त्याच्यामध्ये. मग आपण तुम्ही मागं पाहून पाहिलेलं त्याच्या माठी पाहून सांगायला लागलो ती एकच आहे ना. 20 झालेत ना. तर 20 म्हणजे 10 कोणते देवकुरुतले आणि 10 उत्तर कुरुतले. 20 आणि जम्बूद्वीपात 20, धाती खंडाद्वीपात दुप्पट 40 आणि तेवढेच पुष्कराळ द्वीपात 40 40 40 80 20 100 आणि अगोदर 30 आपण लावलेले झाले की 31 बरोबर 130. समाधान झालं का. कोणाला नाही कळालं नाही समजलं ते सांगा. आपण कोणाच्या समजले सगळ्यांना. हे 130 सरोवर आहेत. चला पुढचं घ्या. सप्ततीर महानद्य. सप्तती म्हणजे किती 70 येतं. आता 70 कशा लावायच्या तर पहा प्रत्येक सरोवरामधून पहिल्या सरोवरातून 3 नद्या निघतात. शेवटच्या सरोवरातून 3 नद्या निघतात आणि बाकीच्या 4 सरोवरातून 2-2 नद्या निघतात. किती झाली बेरीज 14 कुठल्या जम्बूद्वीपात. मग धातीखंड द्वीपात 28 आणि पुष्कराळ द्वीपात अशा 70. ते 70 म्हणजे सप्ततीर महानद्या. महानद्याचे नाव काय. गंगा, रोहित, हरित, सीता. म्हणा मोठ्यानं. सगळ्या नद्या पवित्र आहेत. त्या नद्यांची नावं जरी घेतले ना कारण ह्या ज्या नद्या आहेत लक्षात ठेवा ही नदी जिथून उगम पावते कुठून उगम पावते सरोवरातून. आणि तिची धार ज्या ठिकाणी पडते त्या ज्या ठिकाणी धार पडते त्या ठिकाणी 500 धनुष्य उंचीची तीर्थंकर भगवंताची प्रतिमा आहे. जटायुक्त प्रतिमा. ती प्रतिमा कशी आहे अकृत्रिम आहे. जटायुक्त आहे आणि त्या जटेवर पूर्णपणेची धार पडते. म्हणजे त्या प्रतिमेवर धार पडते. सगळी नदी काय झाली मग गंधोदक झालं. एवढ्या नद्या सगळ्या पवित्र आहेत. त्याचीच कल्पना इकडे ह्या आपल्या इथल्या गंगा सिंधू नद्या आहे यांना सगळे लोक पवित्र मानतात. त्याचं प्रतीक आहे ते. वास्तविकवादी हा तेवढे पवित्र नाही येतं परंतु त्यांना मानलं जातं. तसेच त्या पवित्र आहे म्हणून महानद्या आहेत. गंगा, रोहित, हरित, सीता, नारी, सुवर्णकुला, रक्ता. ह्या 14 नद्या काय किती सरोवरातून निघालेल्या आहेत. आता या 14 नद्या ज्या आहेत 14 नद्या पहिल्या सरोवरातून 3 आपण आत्ता पाहिलं तर प्रत्येक आपले हे क्षेत्र किती आहेत 7 क्षेत्र. कोणते नाव सांगा. भरत, हेमवत, हरी, विद्य, रम्य, ऐरावत, ऐरावत हे 7 क्षेत्र आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रमाने या नद्या वाहतात. भरत क्षेत्रामध्ये गंगा सिंधू, त्यानंतर रोहितास्या, हेमवत, सीता पुढे बोलते हरित हरिकांता. क्षेत्राचं नाव सांगा. आम्ही नद्याचं नाव तुम्ही क्षेत्रात सांगा. गंगा सिंधू, भरत, रोहितास्या, हेमवत, हरित हरिकांता, हरी क्षेत्रामध्ये, विदे क्षेत्रामध्ये सीता सीतोदा. लक्षात येतं ना सगळ्यांच्या. सोपं आहे काही अवघड नाही आहे. रोज पाहायच्या आपण ध्यानात बसायचं आणि रोज पाहायच्या त्या नद्या ध्यानामध्ये. ध्यान खूप चांगलं लागतं. त्याच्यानंतर रम्य क्षेत्रामध्ये नारी नरकांता आणि सुवर्णकुला रुपेकुला नाही. ऐरण्यवत मध्ये आणि ऐरावत मध्ये याच्यामध्ये पण ह्या प्रत्येक सरोवरातून कशा निघालेल्या आहेत. जी पहिली नदी आहे ती पूर्वेकडे जाऊन लोअर समुद्राला मिळते आणि दुसऱ्या नंबरची नदी पश्चिमेकडून जाऊन लोअर समुद्राला मिळते.
एवढं आपण सामान्यपणे लक्षात ठेवायचं. विशेषपणे आपल्याला वेळ ठीक आहे जेवढं होईल तेवढं घेऊ. हां तर कधी कधी खूप ताण लागलेली असते ना, पाणी थोडं कमी असतं तर काय करतो आपण तेवढ्याच पाण्यात भागून घेतो. तसं तर तेवढ्याच वेळात भागून घ्यायचं आपल्याला, जेवढा आपल्याकडे वेळ आहे तेवढा. तर गंगा सिंधू नदी जी आहे ती भरत क्षेत्रामध्ये वाहते आणि कोणत्या सरोवरातून निघते? पद्म सरोवरातून निघते. पद्म सरोवरातून तिसरी नदी कोणती निघते? रोहिताशा. लक्षात ठेवा रोहिताशाचा नंबर किती आहे? पाठीमागचे सगळे सांगा रोहिताशाचा नंबर. पण आपण असं क्रमानं जर लावलं तर आपण सरळ काय लावू? गंगा सिंधू पद्म सरोवरातून रोहिताशा असं असा रोहिताशा वाहते बरोबर याच्यामध्ये हेमोतमध्ये, पण निघते कुठून? तर आपण असं क्रमानं लावलं जाईल की पहिली दुसरी तिसरी चौथी असं. तशी नाही, पहिली दुसरी चौथी ही काय आहे पहिल्यातून, आणि 14वी 13वी 11वी ही कुठून निघालेली आहे? शेवटच्या सरोवरातून. कोणतं शेवटचं सरोवर आहे? शेवटचं सरोवर पुंडरी. अशा. आणि बाकीच्या मग आता सीता, आता सांगा सीतोदा कोणत्या याच्यात वाहते? विदेह क्षेत्रात वाहते. निघतात कोणत्या कोणत्या सरोवरातून? सीता कुठून निघते? सीतोदा कुठून निघते? तर असा आपण त्याचं चिंतन व्यवस्थित करायचं. कोणती? कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची, नियम काय आहे की पहिल्या नंबरची नदी पूर्वेला आणि दुसऱ्या नंबरची नदी पश्चिमेला जाते. ती कशी पूर्वेला जाईल? तर पहिल्या नदीवरून ते लक्षात येतं. कारण त्याचे जे भाग जे पडलेले आहेत मधले पण भूमीचे जे भाग पडलेले त्या नदीच्या दिशेवरून पडलेले, त्यानुसार आपण त्याचं चिंतन करून त्याचा आपण विषय राहतो. इथं एकच गोष्ट लक्षात ठेवायची. सांगा सांगा काय पाहिजे? हा माईक घ्या. नाही माईक घ्या, घ्या ना. हा माईक घ्या. आवाज येणार नाही. माईक घ्या ना. हा चालू आहे ना. नाही नाही हा घेऊन टाका. ते लक्षात येणार नाही आपल्या. ते येईल का बघा. त्याचा आवाज वाटतो नाही. घेऊन घ्या. हा घेऊन घ्या. याला थोडंसं पुढं करून घेऊन घ्या. पुढे घ्या. हेलो. हे बघा, हे जे क्षेत्र है ये सब क्षेत्र को जम्बूद्वीप बोलते हैं. और जम्बूद्वीप को 3, 4, 5 और 6 और ये हर पर्वत के बीच में सरोवर है. बराबर. तो पर्वत अगर 6 है तो सरोवर भी 6 रहेंगे. ये पर्वत के एकदम बीच में वो सरोवर है और उस सरोवर में से ये नदियां निकलती है. बराबर. तो अभी अगर 6 पर्वत है तो क्षेत्र 7 हो जाएंगे. 1 2 3 4 5 6 7. बराबर. तो वो नदियां कैसे बहती है? सरोवर के बीच में से निकल के. अभी जैसे कि अगर समझो 14 नदियां है टोटल, तो आप 2-2 की जोड़ी लगाओ. पहले गंगा सिंधु, दूसरी रोहिताशा. तो अगर आप 2-2 की जोड़ी लगाओगे तो उसमें जो पहली आएगी जोड़ी में की पहली वो जाएगी पूर्व में, दूसरी जाएगी पश्चिम में. तो अभी देखो जैसे कि समझो ये पहला पर्वत है, इसके बीच में सरोवर है, तो पहली कौन सी है? गंगा पीछे जाएगी इधर और इस समुद्र में मिलेगी. अब ये पूर्व की तरफ गई. दूसरी कौन सी है? सिंधु. सिंधु इधर से निकल के
इस समुद्र में, पश्चिम की तरफ गई दूसरी, तीसरी नदी रोहित, पर रोहित किधर जाएंगी? पहली है ना, तो पूर्व, बराबर क्या? लेकिन क्षेत्र कौन सा रहेगा? अभी वो इधर से ही निकलेगी, क्योंकि पहले सरोवर में से 3 नदियां निकलती है ना? तो 2 आपकी हो गई पूर्व पश्चिम, और दूसरी फिर वहां से आपकी आएगी। तो इसीलिए पहले पर्वत और आखिरी पर्वत में से 3-3 नदियां रहेगी, पीछे 2 आगे 1, और इधर भी पीछे 2 आगे 1, और बाकी सब इसमें एक पूर्व एक पश्चिम, एक पूर्व एक, ऐसा 2-2-2-2, मतलब टोटल इधर से 3 इधर से 3 हो गई 6, और बाकी इसमें से 2-2-2-2, तो ऐसी 6, मतलब टोटल 14 नदियां है। ये निकलती है आपके हर पर्वत के एकदम बीच में से। इसके लिए महाराज जी ने बोला कि जोड़ी में से पहले इसमें से गंगा सिंधु, पर रोहित नहीं निकलेगी यहाँ से। कौन सी निकलेगी? रोहितास्या, इसके लिए, बराबर। अशा सप्ततीर महानद्य हे सूत्र आपलं कितवा नंबर झालं? 11 नंबरचं. पुढचं पहा, विंशतीर नाभिनगः, कोणतं सूत्र आहे? विंशतीर नाभिनगः. नाभी म्हणजे काय? मध्यभाग. मध्यभागामध्ये सुद्धा कसे एक मेरू पर्वतासारखे गोल गोल पर्वत आहेत, त्याला नाभी पर्वत म्हणतात. तसे नाभी पर्वत किती आहेत? 20 आहे. तर 20 जर नाभी पर्वत आहेत तर मग कसे कसे येतील मग ते? आता आपल्याला सगळं लक्षात आलेलं आहे. जम्बूद्वीपात किती राहतील? 4 राहतील. धातकी खंडद्वीपात किती राहतील? 8 राहतील. पुष्कर द्वीपात किती राहतील? 8 राहतील. 8 त्या ठिकाणी आणि 8 अलीकडं 2 नंबरच्या द्वीपात आणि याच्यामध्ये कुठं आपल्या जम्बूद्वीपामध्ये 4 कसे आहेत ते पाहून घ्या. तर हे काय येतं, कुठं कुठं आहेत आपण एवढं पाहून घेऊ फक्त. जे जम्बूद्वीपामध्ये भूमी किती आहेत? 6 भूमी आहेत. तर त्यातल्या उत्तर कुरु देवकुरु सोडून द्यायचे, उत्तर देवकुरु नाही. मग राहते कोणत्या? 4. त्यातल्या 2 मध्यम भूमी आणि 2 जगन्य भूमी. मध्यम भूमी कोणत्या आहेत? हरी आणि तिकडं रम्य, हे मध्यम भूमी आहेत. आणि इकडे हेमवत आणि हैरण्यवत, ह्या कोणत्या आहेत? जगन्य भूमी आहेत. आणि उत्तर कुरु देवकुरु उत्कृष्ट भूमी, हे माहीत करून घ्यायचं. आता या ज्या जगन्य भूमी 2 आणि मध्यम भूमी 2, या भूमींच्या मध्यभागी हे पर्वत आहेत. 4 भूमींच्या मध्यभागी 4 पर्वत आहेत. अशी 4 जम्बूद्वीपात, त्याच्यापेक्षा दुप्पट धातकी खंडद्वीपात. अशा प्रकारे 20 पर्वत समजून घ्यायचे. पुढचं सूत्र चला, विंशतीर विंशतीर यमगिरय. यमगिरी किती आहेत? ते पण 20च आहेत. की बारीक जो अभ्यास आहे तो थोडा लक्षात ठेवायचा याला, बरं का. पुस्तकं सगळे आपापल्या घरी घेऊन जा नियमानुसार, आणि त्याचा चांगला बारीक अभ्यास करा. आणि याच्याशिवाय हे झालं अर्ध आपलं. 2 अनुयोग झाले ना, बाकीचे 2 अनुयोगे ते पण सगळ्यांच्या नेटमध्ये आहेत. फोनमध्ये नेट काढायचं, नेटवर या शास्त्राचं नाव काढायचं, त्याच्यामध्ये बाकीचे 2 अनुयोग मिळते त्याचा. आणि सहज समजण्यासारखं आहे. आपल्याला तेवढा आपला वेळ नसल्यामुळे आपण एवढा अभ्यास करत नाही, पण हे स्वतंत्र एक जण सुद्धा याचा अभ्यास आपल्या घरी बसून करू शकतो. एक जण करा किंवा मंदिरामध्ये सामूहिकपणे करा, पण हा सगळं शास्त्र जर पूर्ण जर करून टाकलं तर आपल्याला सगळे जेवढं आपले काय सिद्धांत शास्त्र, जेवढे शास्त्र आहेत आपले सगळे, त्या शास्त्राचं सार आपल्याला मिळून जाईल. अशा प्रकारे तर काय
यमगिरी किती आहेत? हे कुठं आहेत? यमगिरी पहा, त्यांनी खाली छत्र हे दिलेलं आहे कुठं? नील, निषद. नील आणि निषद याच्या मध्यभागी काय दोन कुलगिरी आहेत आणि त्याच्यानंतर त्याने नाव दिले पाय यमक, मेघ, चित्रा आणि विचित्रा हे यांचे नाव आहेत. पण कुठे आहेत हे? नील आणि निषद. पर्वताच्या पार्श्वभागात सांगितलं त्यांनी. पार्श्वभाग म्हणजे काय? पार्श्व म्हणजे मध्य नाही होणार. दोन्ही पार्श्वचा अर्थ दोन्ही बाजूला. त्याच्या दोन्ही बाजूला हे दोन पर्वत कसे कुठून कसे जातील? मग हे थोडी कल्पना करा. नील काय आहे? नील निषद हे दोन पर्वत आहे ना. कुठे आहे ते? विदेश क्षेत्रात आहे. विदेश क्षेत्रात आहे आणि विदेश क्षेत्राच्या दोन्ही बाजूला एका बाजूला नील एका बाजूला निषद आहे. तर या निषदच्या विदेश क्षेत्रामध्ये एक यमक पर्वत आणि हरित क्षेत्रामध्ये एक यमक पर्वत आहे. मागे पुढे जाईल ना तर तो एक पर्वत कसा जाईल? तो निषद पर्वतापासून तर इकडे दुसरा पर्वत कोणता आहे? नाही, नील तिथे एक विदेश क्षेत्रात येईल. हरित क्षेत्रातला हरित क्षेत्राचे दोन पर्वताचे नाव सांगा आजूबाजूचे. एका बाजूला हरीच्या उत्तरेला नील राहील, दक्षिणेला महाहिमवन राहील ना. महाहिमवन निषद महाहिमवन राहील ना. तर निषद पर्वतापासून महाहिमवन पर्यंत असा एक आडवा पर्वत जाईल. या बाजूने एक आणि विदेश क्षेत्रात एक. आणि तसं त्याच्या पण विदेश क्षेत्राच्या एका बाजूने एक आणि पलीकडच्या कोणतं क्षेत्र आहे? रम्य क्षेत्र त्या बाजूने एक. असा अर्थ थोडक्यात लावू शकतो. पण याच्यापेक्षा आणखी काही सूक्ष्म काही आहे का? त्याच्यात त्यांनी दिलेलं नाही आहे. तसं नुसतं यमक पर्वत दिलेलं आहे. यांनी काय सांगितलेलं? पार्श्वभाग सांगितलेला आहे ना. पार्श्वभागचा अर्थ काय होतो? नाही, पूर्व पश्चिम ना. पार्श्वभागचा अर्थ काय? हे पहा, एक पार्श्व हा शब्द तत्वावर सूत्रात आलेला आहे. पहा, त्याच्या संदर्भातच पर्वताच्या संदर्भातच आलेला आहे. कोणतं सूत्र आहे? पार्श्व उपरी मूलेच्या तुल्य विस्तारा. हे याच्यानंतर ते हिमवन, महाहिमवन, निषद, नील, रुक्मी, शिखरण, वर्षधर पर्वत. हा पुढचं सूत्र कोणतं आहे? हां पुढं रंग झालेले आहेत आणि नंतर पुढचं जे सूत्र आहे रंगाचं सूत्र कोणतं आहे? हिमवन, महाहिमवन, निषद, नील, रुक्मी, शिखरण, वर्षधर पर्वत. हेमार्जुन, तपनीय, वैडूर्य, हेममया पार्श्व उपरी मूलेच्या तुल्य विस्तारा. तर पार्श्व म्हणजे पार्श्व उपरी. पार्श्व म्हणजे नाही आजूबाजूनं आणि उपरी मूलेचं वर आणि खाली चोह बाजूनं. म्हणजे पार्श्वचा अर्थ काय लिहिला? इकडून आणि तिकडून. तर आपल्याला तोच अर्थ इकडे घ्यावा लागेल. पार्श्वभाग म्हणजे या बाजूला आणि त्या बाजूला. तिकडून उभा राहण्यात हा पार्श्वभाग होईल, इकडून उभा राहण्यात तो पार्श्वभाग होईल. नाही का? पार्श्व म्हणजे पाठीमागचा. पार्श्वचा अर्थ काय? पाठीमागचा. पार्श्वनाथ जी शेवटी झाले. वास्तविक पाहता शेवटी महावीर भगवान झाले, पण तरी पण पार्श्वनाथ भगवान त्यांना त्या अपेक्षेनं शेवटची सगळ्या 22 तीर्थंकरांच्या अपेक्षेनं ते नंतर झाले, म्हणून त्यांचं नाव पार्श्वनाथ सार्थक आहे अशा अर्थानं.
याच्यामध्ये काही बदल असला तर आपण बाईक वाचून नंतर त्यामध्ये थोडा बदल करू. आता फक्त 4 असतात एवढं लक्षात ठेवा. ते पुढात कशा असतात, कोणत्या पर्वतापासून कोणत्या पर्वतापर्यंत जातात हे आपण थोडं याला बाजूला ठेवू. 4 जम्बूद्वीपात, 8 धात्री खंडद्वीपात, 8 असे म्हणजे 20 यमगिरी. चला पुढं. सहस्त्र कनकगिरय. त्याच्यानंतर कनकगिरी किती असतात? 1000 कनकगिरी असतात. कुठं असतात हे आपण पाहू. भद्रशाल वनामध्ये 2 पाक पुस्तकात दिले तुमच्याकडं पाहून घ्या. भद्रशाल कुल भद्रशाल के 2, कुल नदी के 5-5, कुल नदी के 5-5 होकर सरोवर 25 होकर कनकाद्री गिरी होते. म्हणजे काय लावायचं? उत्तर कुरु आणि देवकुरु त्याच्यामध्ये भद्रशाल वन आहे का नाही? त्या भद्रशाल वनामध्ये 5-5 सरोवर आहेत. भद्रशाल वनात 5-5 सरोवर आहेत आणि या 5-5 सरोवरात काय आहे? त्यांच्या तटावर 5-5 पर्वत आहेत. प्रत्येक सरोवराच्या तटावर 5-5 पर्वत आहेत. म्हणजे एका सरोवराचे 5 म्हणल्यावर 5 सरोवर किती झाले? 25 झाले. अशा प्रकारे 25 सरोवर एका भद्रशाल वनात आहेत आणि 25 किती सांगितली संख्या त्यांनी? पूर्ण सहस्र सांगितले ना. त्याच्यामुळं सरोवर 5-5 आहेत. एका सरोवरावर 5-5 आहेत. 5-5 पर्वत आहेत. म्हणजे किती झाले ते? 200 सांगितलं ना. एका भद्रशाल वनात 200 कसे लावा लागतील बघा. व्यवस्थित वाचून घेऊ. एका पर्वतावर 5, 200 व्हायला पाहिजे ते. कसे 200 होणार नाही ना. कसे वाचा. कुल भद्रशाल के 2, कुल भद्रशाल कुल नदी 5-5, उत्तर पूर्व में पूर्व भद्रशाल वन में, देवपुर में तथा पश्चिम भद्रशाल में 5-5, उत्तर पूर्व में तथा पूर्व भद्रशाल वन में, पुन्हा देवपुर तथा पश्चिम म्हणजे 4ही बाजूला 5-5 म्हटल्यावर किती व्हायला पाहिजे? 20 व्हायला पाहिजेत ना. आणि परत एका पर्वतावर 5-5 तर 4ही बाजूने किती झाले? 20. आणि पर्वत किती येतं? 5. 20-5 100. म्हणजे कसे झाले? एका बाजूला 100, दुसऱ्या बाजूला किती झाले? 200. म्हणजे जम्बूद्वीपात 200, धात्री खंडात 400 आणि पुष्कराळ द्वीपात 400 अशा प्रकारे लावायचे. किती झाले मग? 1000 झाले. चला पुढे. वेळ किती झाली? किती वाजले बघा. पुढं चला. किती? शतवक्षाळ पर्वत. बरोबर आहे ना. तेच ना सूत्र मध्ये राहिलं का? अच्छा. 40 दिग्गज पर्वत. किती? 40 नाही. काय शब्द येतो? 40 40
शतावरी म्हणजे किती? 40 दिग्गज पर्वत आहेत. दिग्गज पर्वत म्हणजे काय? दिशेला असलेले मोठमोठे पर्वत असे. दिग्गज अर्थ हत्ती समान असे. किती आहेत? 40 आहेत. कसे? 40 ते आपण सहज लावू. किती असतील जम्बूद्वीपात? किती असतील? 8. धातकीखंड द्वीपात 16 आणि पुष्कर द्वीपात 16. आता 8 कशा असतील हे पाहू आपण. ते कुठं पाहिले होते? हे सुद्धा भद्रशाल वनातच आहेत. कसे आहेत? 8 पाहिजेत ना आपल्याला. देवकुरू भद्रशाल वनाच्या मध्यभागी काय आहे? 2 कुल नदी. त्या 2 कुल नदीच्या प्रत्येकाला 2 काठावर त्या नदी जिथून उगम पावल्या, निषत्त पर्वतावरून उगम पावलेल्या नद्या, तर त्यांच्या एका तीरावर एक पर्वत, दुसऱ्या तीरावर दुसरा पर्वत, 2 पर्वत झाले. तर 2 पर्वतावर हे 2 पर्वत ते झाले. आणि त्याच्यानंतर ते 2 आपल्याला किती? 8 पाहिजेत ना. चारी बाजूला 2 म्हणजे 8 झाले. हे 8 पर्वत कुठं आहेत? देवकुरूमध्ये जम्बूद्वीपात. त्याच्या दुप्पट दोन्ही द्वीपात लावायचे. अशा प्रकारे. पुढं शतम वक्षार पर्वत किती आहेत? कसे लावायचे? एकंदर वक्षार पर्वत किती आहे आपल्या जम्बूद्वीपामध्ये? नाही, 16 आहेत ना. वक्षार पर्वत सांगितले ना त्यांनी. 100 वक्षार पर्वत म्हणजे याच्यात किती येतील? 100 आहे म्हटल्यावर 20 येतील ना. 20 येतील. आपण 16च लावलेले आहेत फक्त. आता 4 कुठे? एवढंच पाहिजे. 16 तर आपल्याला माहिती कुठे येतं. तर 4 कुठे? आपण पाहू आता. पहा इथं लिहिलेलं आहे. यांनी वक्षार पर्वतामध्ये गजदंत पण घेतलेले आहेत. समजायसाठी. वक्षार पर्वत किती आहेत? 16 आहेत. नाही 16 माहिती आहे ना आपल्याला. कशा आहेत तर 16 पर्वत. 8 मेरू विदय क्षेत्रामध्ये मेरू पर्वताच्या पूर्व दिशेला 8 पर्वत आणि पश्चिम दिशेला 8 पर्वत. 16 पर्वत माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये मेरू पर्वतावरची 4 गजदंतावरची 4 धरायचे. किती झाले? 20 जम्बूद्वीपात. त्याच्यापेक्षा दुप्पट. धातकीखंडात त्याच्यापेक्षा तेवढेच पुष्कळ झाले. 100. चला पुढं चालायचं. लक्षात आलं थोडक्यात. पुढं षष्टी विभंगा नद्या किती आहेत? 60 आहेत त्या. एकंदर विभंग नदी म्हणजे काय? या वक्षार पर्वतावरून ज्या नद्या निघालेल्या आहेत, म्हणजे वक्षार पर्वतांना भेदणाऱ्या, वक्षार पर्वतांना भेदणाऱ्या नद्या किती आहेत? ह्या 60 आहेत. हे 60 म्हणजे कशा काय येतील सांगा मग. लावा गणित. 12, 24, 24 आणि 48 आणि म्हणजेच किती झाल्या आपल्या जम्बूद्वीपात? 12. तर 12 नद्या त्यांनी नद्याची नाव दिलेली आहेत. पण त्याचं ते नाव याच्यामध्ये दिलेले नाव पाहून घ्या. वक्षार पर्वत किती आहेत? 8 पर्वत आहेत ना. वक्षार पर्वत आहेत ना. म्हणजे त्याच्या जवळून काय म्हणजे त्यांनी 3 नद्याचा भाग केलेला आहे. किती? द्रवती, पंचवती, 3 विभंग नद्या. पुन्हा सप्तजल, उन्मत्तजल, मत्तजल
ह्या 3, त्यानंतर शिरोदी वगैरे ह्या 3 म्हणजे 3-3ची एक जोड घेतली. प्रत्येकाला 3-3 नद्या. अशा प्रकारे याचं विश्लेषण आपण कशा येते. या वक्षार पर्वतावरून निघालेल्या नाड्या असतील. कारण वक्षार पर्वताची जी भेदून गेलेली कोणती नदी वक्षार पर्वतांना सांगा बरं. भेदून गेलेली सीता नदी आहे. पण या वक्षार पर्वतावरून निघून सीता नदीला येऊन मिळतात. त्या सीता नदीच्या उपनद्या आहेत या. आणि त्या वक्षार पर्वताच्या निघतात वक्षार पर्वतावरूनच. पण कशा निघतात त्या म्हणजे वक्षार पर्वतावर नाही निघणार. कुणीकडून निघतील. निषद पर्वतावर. काही निषद पर्वतावर निघतील. काही तिकडच्या नील पर्वतावर निघतील. आणि त्या सरळ वाहत येऊन सीता नदीला मिळतील. अशा प्रत्येक टप्प्यात 3-3 नद्या आहेत. अशा आपण गृहीत धरायच्या. विश्लेषण आपण पुन्हा नंतर जसं कशा आहेत त्या आपण विश्लेषण आपण नंतर घेऊ. याच्यामध्ये एवढं दिलेलं आहे. पुढं चला. षष्ट्युत्तर शतम विदेह जनपदा. विदेश जनपद म्हणजे देश. वेगवेगळे देश किती आहेत. विदेश क्षेत्रात 160 आहे. आपल्याला माहिती आहे. कसे आहेत. एका आहेत 32 आहेत. 32 कसे आहेत ते. तर जे 8 जे वक्षार पर्वत गेलेले आहे त्या 8 वक्षार पर्वतांना सीता नदी एका बाजूनं आणि सीतोदा नदी एका बाजून भेदून गेलेली आहे. भेदून गेल्यामुळे त्याचे किती भेद झाले. 16 झाले. आणि ते 16 जे भेद आहेत या बाजूनं 16 त्या बाजूनं 16 असे 32 देश तयार झाले. तर या 32 देशांना विदेश क्षेत्राचे जनपद म्हणतात. आपण कर्मभूमी किती मानतो. 170 मानतो का नाही. तर ह्या 32 गुणिले 5 160 आणि भरत 5 भरत आणि 5 ऐरत. अशा प्रकारे 160 समजून घ्यायचं थोडक्यामध्ये. पुढं चला पुढचं सूत्र. कोणतं झालं. 18वं झालं ना. 19 पाहिजे ना आपल्याला. सप्तधिक शत विजार्ध पर्वता. सप्तत्यधिक शत म्हणजे काय. शत म्हणजे 100. सप्तती अधिक त्याच्यावर अधिक सप्तती. सप्तती म्हणजे 70. 100वर 70 किती झाले. 170 काय आहेत. विजार्ध पर्वत आहे. आपण जे 170 कर्मभूमी लावले ना या प्रत्येक कर्मभूमीमध्ये एक विजार्ध पर्वत गृहीत धरायचा. असे 170 विजार्ध पर्वत आहे. आणि ते 170 पर्वतावर 170 अप्रथम चैत्यालय सुद्धा आहेत. आपण पाहिलेलं आहे नाही का. पुढं वृषभगिरय चेती. वृषभगिरी सुद्धा किती आहेत. वृषभगिरी कुठं आहे सगळे. वृषभगिरी कसा आहे. हा गोल मेरू पर्वता समान आहे. जसं आपण पूर्णपणे गोल पर्वत असा ठोकळा उभा करतो तसा हा पुढं वर थोडा निमुळता गेलेला आहे. पण हा कुठं आहे. भरत क्षेत्राचे हे किती आहेत खंड. 6 कोणते 5 प्लेनची एक. कसे पडले हे खंड. भरत क्षेत्राच्या मध्य भागातून विजार्ध पर्वत गेला. किती झाले. 2 झाले. आणि एक गंगा नदी निघाली. ती विजार्ध पर्वताला भेदून पुढं समुद्राला मिळाली. इकडून सिंधू नदी निघाली. विजार्ध पर्वताला भेदून पुढं निघाली. तर त्याच्यामुळं 2 नद्या गेल्यामुळं त्या तिकडचे एक भागाचे किती भाग झाले. 3 झाले. 2
2 रेगा गेल्या ना, 2 नद्यामध्ये 2 रेगा गेल्या आणि 3 भाग झाले. 3 भाग ते आणि इकडचे 3 आणि 3 6 भाग. या 6 भागाच्या जो लवण समुद्राकडचा जो मधला भाग आहे तो आर्यखंड आहे का नाही? लवण समुद्राच्या त्याच्यावर दाखवायचं. ठीक आहे, दाखव. बरोबर आहे. भरत क्षेत्र. अच्छा, आम्ही सांगायचं, तुम्ही सांगताय त्याच्यात. आता भरत क्षेत्र पूर्ण सांगा. ते भरत क्षेत्र पूर्ण जे व्हाईट दिसायला लागलं चंद्राच्या कोरीसारखं, त्याच्या मध्यभागातून विजयार्थ कोरत गेला. गंगा आणि सिंधू नद्या एक तिकडून गेली, एक इकडून गेली, म्हणून त्याचे काय वरचे जे 3 भाग, खालचे 3 भाग पडले. त्यातला खालचा जो लवण समुद्राकडचा जो भाग आहे तो आर्यखंड आहे आणि बाकीचे 5 जे आहेत ते म्लेच्छखंड आहे. त्यातला जो आर्यखंडाच्या वरचा जो भाग आहे स्ट्रेट, तो मधला, त्याच्यामध्ये वृषभगिरी पर्वत आहे. तो मध्यभागी वृषभगिरी पर्वत लक्षात घ्या. म्लेच्छखंडामध्ये वृषभगिरी पर्वत. आलं लक्षात? पुढं त्याच्यानंतर किती आहेत वृषभगिरी? भरत क्षेत्रात आहे तसेच सगळे विदेश क्षेत्रात लावून घ्यायचे आणि तसेच बाकीचे दोन्ही खंड धातकी खंडामध्ये आणि याच्यामध्ये लावून घ्यायचे. तुझी संख्या किती होईल? 170 होईल. चला पुढे नंबर संपलं. तर किती वाजले? 4:30 वाजले. थांबायला पाहिजे. 4:30 वाजले ना. मुलांचे पेपर झाले. शतसहस्र विष्कंभ द्वीप हे पाहिलं होतं नाही का? आता हा जम्बूद्वीप आहे. मध्यभागाचा विषय चालला ना आपला. जम्बूद्वीप जेवढा आहे त्याच्या दुप्पट नाही. लवण समुद्र आहे त्याचे दुप्पट, त्याचे असं दुप्पट होऊन जाऊन पूर्णही दुप्पट माहिती आपल्याला. तर मनुष्यलोक कितीचा आपण पाहिला होता? 45 लाख. आता इथून नंदीश्वर द्वीपापर्यंत किती गणित लागतं? 163 कोडीसू जोजन्महा 1,84,000 एका दिवशी मेल. हा आपण वाचतोच ना नेहमी किती असं नाच. तिथपर्यंत 163,84,00,000 योजन होतं. ते झालं नंदीश्वर देवापर्यंत. त्याच्या पुढे पण दुप्पट होत जातात. याची विशेषता आणखी हे आहे की मनुष्योत्तर पर्वतापासून, लक्षात घ्या, मनुष्योत्तर पर्वतापर्यंत काय आहे? मनुष्य लोक आहे सगळं. आणि किती भूमी आहे तर पूर्ण 250 मध्ये? आता हीच आपली परीक्षा समजायची नाही का? किती भूमी आहे तर 30 भूमी आहे ना. भूमीचा विषय चालला फक्त, कर्मभूमी नाही. 30 भूमी आहेत. परंतु मनुष्योत्तर पर्वताच्या पलीकडे पण भूमी आहेत. त्या कोणत्या भूमी आहेत? तर प्रत्येक जे द्वीप आहे प्रत्येक द्वीपामध्ये भूमी आहे. कुठपर्यंत आहे? स्वयंभू रमण द्वीपापर्यंत, अर्ध्या द्वीपापर्यंत. स्वयंभू रमणचा जो अर्धा द्वीप आहे, पूर्ण द्वीपात नाही, अर्ध्या द्वीपापर्यंत. या तिसऱ्या द्वीपापासून पुष्कर द्वीपाचा अर्धा राहिलेला भाग, तिथून पुढे प्रत्येक द्वीपामध्ये भूमी आहेत. पण त्या सगळ्या भूमीमध्ये कोणते जीव आहेत? कुभूमी नाहीये.
सुभोगभूमीच आहे तर कुभोगभूमी नाही येतं. परंतु तिथं काय आहे तर सगळी तिथली स्थिती जी आहे सुभोगभूमी सदृश्य आहे, कुभोगभूमी नाही म्हणायचं. परंतु विशेषता काय आहे त्याची, तिथं मनुष्य नाही आहे, सगळे तिर्यंच त्या ठिकाणी जन्म घेतात. आणि आपल्याला एक तत्व चांगलं माहिती आहे, भोगभूमीचा जो पण जीव असतो तो मरणानंतर कुठं जातो, म्हणजे त्या सगळ्या भोगभूमीतून जीव कुठं जातात, स्वर्गामध्ये जातात. त्याच्यामुळे स्वर्गामध्ये नेहमी संख्यांची रेलचेल असते, भरपूर संख्या असते देवलोकांची नेहमी, कारण तिथून सगळे तिऱ्यांचे जरी असले तरी मरणानंतर स्वर्गात जातात ते. कसं काय नाही पण आपलं कंप्लीट थोडे की स्वर्गाचं जो आपण जसं हे करू तसं स्वर्गात जायचं एवढा कोणता फायदा आहे. स्वर्ग काय आहे, स्वर्ग काहीच नाही आहे. स्वर्गाची नुसती आपल्यासाठी भूलभुलाई आहे नुसती. स्वर्ग काय आहे, स्वर्गामध्ये पण दुःख आहे. कोणतं दुःख आहे, जरी शारीरिक दुःख कमी असलं मानसिक दुःख पण खूप आहे. आणि स्वर्ग म्हणजे काय, शेवटचं हे थोडी आहे काही, त्याच्यानंतर तर संसार चालू दे ना, संसार थोडी मिळतो. संसार कुठून मिळतो, म्हणून मनुष्य श्रेष्ठ आहे. तिऱ्यांचे कसं काय श्रेष्ठ होईल. आता मनुष्याचं पण, जे मनुष्य भोगभूमीत राहतात त्यांचं पण फिक्स आहे ना. आणि कर्मभूमीच्या आपलं पण आपण फिक्स करू शकतो. पण स्वर्गात जाऊन करायचंच काय, सगळ्यात अगोदर हे चिंतन करायचं ना, स्वर्गात जाऊन काही फायदा होणार नाही. ज्यांना जे स्वर्गात जातात ना त्यांच्यासाठी खूप मोठी जबाबदारी येते त्यांच्याकडं. कोणती जबाबदारी येते, स्वर्गात गेल्यानंतर सम्यक दर्शन टिकवण्याची. स्वर्गात गेल्यानंतर सम्यक दर्शन टिकवलं तर ठीक आहे. हे तर सध्या आपल्याला लागलेला शाप आहे. पंचम काळामध्ये सम्यक दृष्टी जीवाला लागलेला शाप आहे तो, की त्याला त्याच्या असहाय्यतेमुळे स्वर्गातच जावं लागतं, दुसरा काही पर्याय नाही. कारण इथून विदेश क्षेत्रात जाण्याचे रस्ते बंद आहेत. विदेश क्षेत्रात कोण जाऊ शकतं, विदेश क्षेत्रात जाणं चांगली गोष्ट आहे, परंतु विदेश क्षेत्रात कोण जाईल. आणि ती रिस्क खूप मोठी आहे. मिथ्यातात एक वेळेस थोडेसे आपले 4-5 सागर स्वर्गात गेले तर चालतील, पण सम्यक दर्शन नाही सुटायला पाहिजे. सम्यक दर्शन नाही सुटायला त्यासाठी काय करायला पाहिजेत मग, अटल श्रद्धा म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे, केव्हा राहील बरं. सम्यक दर्शनाची शुद्धी मजबूत केव्हा होतं, सम्यक दर्शन त्याची व्याख्या झाली. सम्यक दर्शनाची दृढता कुठे जास्त असते, व्रतामध्ये. सम्यक दर्शन जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर सगळ्यात चांगला उपाय कोणता आहे, व्रत. कोणाकोणाला व्रत आहे इथं, 1, 2, 3, 4 असतील बस. एक आहे ना, एकच आहे फक्त. आणखी 2, 3 आनंदाची गोष्ट आहे, चांगलं पर्सेंटेज आहे. तर हे सम्यक व्रतामुळं सम्यक दर्शन मजबूत होऊन जातं, दृढ होतं. हा व्रताचा सगळ्यात मोठा फायदा आहे. तर सम्यक दर्शन दृढ करण्यासाठी आपल्याला आताच पुरुषार्थ करावा लागेल. आता जर आपण पुरुषार्थ केला तर आपलं सम्यक दर्शन. कारण स्वर्गामध्ये गेल्यावर काय आहे, सगळे भोगविलासाचं साहित्य आहे. आणि भोगविलासाचं साहित्य असल्यामुळं एक जर मनुष्य कसं आहे, दुःखामध्ये देवाची आठवण एखाद्या दिवशी येऊ शकते, पण सुखामध्ये देवाची आठवण येणं थोडं अवघड असतं, नाही का. सुखामध्ये देवाची आठवण कधी येत नाही, दुःखामध्ये मग आठवतो देव. तर तसं तिकडं खूप सुख असल्यामुळं त्या ठिकाणी देवा सम्यक दर्शन टिकून ठेवण्यासाठी आपल्याला खूप म्हणजे विशेष रूपानं काळजी घ्यावी लागते. आणि ती काळजी जबाबदारी आपल्याला राहिली. कारण आपण जेवढे सम्यक, आपण सगळे 100% आपण सम्यक. व्रताचं ठीक आहे, व्रतामध्ये कोणी जरी स्थिर म्हटलं सम्यक तर आपलं मजबूत आहे, पण हे सम्यक तर टिकवायला पाहिजे का नाही. ते सम्यक तर टिकवण्याचं सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्याला स्वर्गात गेल्यावर येते, आणि ते टिकवायला पाहिजे. ते जर टिकवलं तर पुढचा भवयोग्य मिळेल.
जर नाही टिकवलं तर देव एक इंद्रियात पण जाऊ शकतात आणि एकदा एक इंद्रियात जर गेलं तर अनंत काळपर्यंत आपल्याला शाश्वती नाही की तिथून बाहेर आपण पडू का नाही तर असं. त्याच्याकरता सगळ्यात मुख्य काम कोणतं आहे आपलं? सम्यकताला टिकवणे. आणि सम्यकताला टिकवण्यासाठी व्यवहार रूपानं आर्यंत भगवंतावर, सिद्धांत शास्त्रावर, निर्बंध गुरुवर थोडं श्रद्धा ठेवणे हे एक. आणि आपले परिणाम नेहमी शांत ठेवणे हे विशेष करायला पाहिजे. तर आपण हे पाहिलं. त्याच्यानंतर ह्या ज्या भोगभूमी आहेत हे तिथपर्यंत भोगभूमी आहेत आणि मधले जे पूर्ण जे समुद्र आहेत त्या कोणत्याही समुद्रामध्ये जलचर जीव नाहीत. हे लक्षात ठेवायचं. कोणत्या समुद्रात जलचर जीव नाही आहे. त्याच्यामुळं पंचम समुद्राचं वगैरे पाणी जे भगवंताच्या अभिषेकाला आणलं जातं ते पाणी त्यामुळे शुद्ध असतं कोणत्याही प्रकारचे. म्हणजे तिथं हे जलचर याचा अर्थ काय आणि दुसरे पण जे कोणते 2 इंद्रिय 3 इंद्रिय विकलेंद्रिय जीवसुद्धा त्याच्यामध्ये नसतात. त्रजीवसुद्धा नसतात म्हणून ते पाणी शुद्ध असतं. अशा प्रकारे आपण त्याची माहिती करून घ्यायची. आणि तिथं सगळे पुढं तिऱ्यांचे भरपूर. तिऱ्यांची किती मनुष्य संख्यात आहेत. मनुष्य संख्या किती आहे? संख्यात आहे. किती आहे मनुष्य संख्या? किंचित आहे. 45 अंक प्रमाण. जर अंक आपण समजा ठराविक जर 4 आकडे अगोदर लिहिले त्याच्यावर आपण 0 0 45 वेळा जर 0 टाकल्यावर जो आकडा येईल तेवढी पण ती पण संख्यातच झाली. ती आपल्याला मस्त येऊ शकते. परंतु तिऱ्यांच्या देव नारकी हे असंख्यात आहे. तर त्याच्याकडे तिऱ्यांची संख्या भरपूर असल्यामुळं काय होतं की म्हणून त्याच कारणामुळं जे सम्यक दृष्टी आणि पंचमगुणस्थानवरती वृत्तींची संख्या किती आहे? 700 कोटी आहे पूर्ण आपल्या अडीच द्वीपामध्ये आणि मध्यलोक सुद्धा. त्या मध्यलोक पण आले त्याच्यामध्ये सगळे किती आहेत? फक्त मनुष्य पंचगुणस्थानवरती 700 कोटी आहेत. परंतु सगळे प्राण त्याचे जर आपण तिऱ्यांचे घेतले तर असंख्यात होते. ते असंख्यात आहेत. तर अशा प्रकारे तिऱ्यांची संख्या असंख्यात आहे. वृत्तींची संख्या तिऱ्यांची जे पंचगुणस्थान त्यांची पण संख्या असंख्यात आहेत. त्याच्यानंतर ही झाली आपली थोडक्यात माहिती. जम्बूद्वीपामध्ये आपण जे पाहिले 6 कुलाचल पाहिले होते. 6 कुलाचल जे आहेत त्याची आपण ही माहिती पाहिली की एकापेक्षा एक खरे दुप्पट होत गेलेले. नद्या कोणत्या उगम पावतात हे पण सांगितलेले. कोणत्या नद्या कोणत्या क्षेत्रात वाहत कोणत्या दिशेने जातात आणि मिळतात कोणत्या समुद्राला? सगळ्या लवण समुद्राला मिळतात. हे आपण पाहिलं. हे सगळ्या आपण गोष्टी याच्यामध्ये पाहिल्या. विशेष रूपानं आपण याचं चिंतन नेहमी करायचं की आता हे सांगा मेरू पर्वताच्या दक्षिण दिशेला किती सरोवर आहेत? कोणते? आता झालं ना आपलं हिमवन, महाहिमवन, निषद हे आहेत. पण आपण मेरू पर्वताच्या म्हटलं आपण तर पहिला कोणता येईल? सरोवराची गोष्ट झाली ना. तर पहिला नाही कोणता येईल? तिकडून पहिला घ्यावा लागेल. कोणता? तिघींच, महापद्म आणि पद्म. त्याच्यानंतर दक्षिणेला असलेले प्रदेश कोणते आहेत? द्वीप 3 कोणते येतात? 3च आहेत ना. मेरू पर्वताच्या दक्षिणेला म्हणजे विदय क्षेत्राच्या दक्षिणेला किती द्वीप आहेत? द्वीप नाही क्षेत्र किती आहेत? 3 क्षेत्र आहेत. ते पण कोणते? हरी, हेमवत आणि भरत. आता हे सांगायचं उत्तर कोण देतं? विदय क्षेत्र जे आहे विदय क्षेत्राच्या दक्षिणेला आणि उत्तरेला विदय क्षेत्र कोणत्या 2 पर्वताच्या मध्यभागी आहे?
विधेय क्षेत्र जो आहे कोणत्या त्याच्या बाजूला 2 पर्वतांची नावं कोण सांगतं? सांगा. निषद आणि नील, बरोबर आहे. दिशा म्हणजे दिशेचं नाव सांगा. दक्षिणेला निषद आहे आणि उत्तरेला नील आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता विजयार्ध पर्वत जो आहे, विजयार्ध पर्वताच्या कोणत्या दिशेला आयखंड आहे? भरत क्षेत्रामधलं कोणत्या दिशेला येईल? भरत क्षेत्रातला आर्यखंड कोणत्या दिशेला येईल? विजयार्ध पर्वताच्या दक्षिणेला आणि ऐरावत क्षेत्रातला उत्तरेला येईल. ते लक्षात ठेवायचं. 2 पर्वता याचं चिंतन करताना लक्षात, जेव्हा आपण सामायिकला वाचतात, सामायिकला काहीतरी आपल्याजवळ पाहिजे का नाही? म्हणजे इंधन असल्याशिवाय वस्तू पेट घेत नाही. आणि आपल्याला जर विचार जर सारखे जर तेव्हा ठेवायचं तर आपल्याजवळ अभ्यासाचे इंधन पाहिजेत ना. तर हे सगळं इंधन उपयोगी आणायचं पूर्ण. आपण जेव्हा ध्यानस्थ बसतो त्यावेळेस सगळे क्रमाक्रमानं हे कोणत्या याच्यामध्ये येईल? धर्मध्यानामध्ये येईल. धर्मध्यानामध्ये येईल आणि धर्मध्यान चांगल्या प्रकारे आपलं लागू शकतं. झाली वेळ झालेली आहे ना. आता काल सगळ्यांनी फॉर्म जमा केलेत का? नियमामध्ये सहभागी सगळे झालेत का? सांगा. कोण नाही झाले? सगळ्यांची इच्छा आहे ना नियम घेण्याची, संयम घेण्याची इच्छा आहे ना? तर सगळ्यांनी फॉर्म जमा केलेत का? करायचे तर